हिंदू धर्मीय आषाढी महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतात। यावर्षी गुरुपौर्णिमा बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी आहे। या दिवशी गुरूंची पूजा केली जाते। सामान्य शब्दात सांगायचं तर गुरु ही अशी व्यक्ती आहे जी आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देऊन अंधारातून प्रकाशाकडे आणते। हा सण संपूर्ण देशात पूर्ण श्रद्धेने आणि आदराने साजरा केला जातो। आपण आज या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेचा मुहूर्त, गुरुपौर्णिमेची पूजाविधी, गुरुपौर्णिमेचं महत्त्व अशी बरीचशीच माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। गुरुपौर्णिमेचा मुहूर्त पौर्णिमा तिथी 28 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6:19 सुरू होईल आणि 29 जुलै 2026 रोजी रात्री 8:06 संपेल। हिंदू पंचांगानुसार ज्या दिवसाच्या मध्यरात्री पौर्णिमा तिथी लागते ती त्याच दिवशी साजरी केली जाते। गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:41 सुरू होईल ते सकाळी 9:04 पर्यंत असेल। गुरुपौर्णिमा पूजाविधी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आणि रोजची देवपूजा यासारखी नित्यकर्म आटपून स्वच्छ कपडे परिधान करावेत। त्यानंतर महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमेला सुगंधी फुले आणि हार अर्पण करावा आणि नंतर आपल्या गुरूंच्या दर्शनाला जावे। गुरूंना आसनावर सन्मानाने बसवून त्यांना हार घालावा। यानंतर गुरूंना वस्त्र, फळे, फुले, हार आणि दक्षिणा द्यावी व त्यांचा आशीर्वाद घ्यावा। धार्मिक मान्यतेनुसार प्राचीन काळातील थोर व्यक्तिमत्व आणि ब्रह्मसूत्र, महाभारत, श्रीमद भागवत तसेच 18 पुराणाचे रचयिता महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता। वेदव्यास हे ऋषी पराशर यांचे पुत्र होते। हिंदू शास्त्रानुसार वेदव्यास हे त्रिकालज्ञ, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ जाणणारे होते। त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीने पाहिले होते की भविष्यकाळात लोकांची धर्मावरील श्रद्धा कमी होईल, ज्यामुळे मनुष्य देवावर कमी विश्वास ठेवेल, आपली कर्तव्ये टाळेल आणि त्यांचे आयुष्यही कमी होईल। अशी व्यक्ती संपूर्ण वेदांचा अभ्यास सहज करू शकणार नाही। म्हणूनच महर्षी व्यासांनी वेदांचे 4 भाग केले, जेणेकरून कमी आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती असलेले लोकही या ज्ञानाचा लाभ घेऊ शकतील। वेदांचे 4 भाग केल्यानंतर त्यांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशी नावे दिली। यामुळे ते वेदव्यास या नावाने प्रसिद्ध झाले। त्यांनी या 4 वेदांचे ज्ञान आपल्या वैशंपायन, सुमंतुमुनी, पैल आणि जैमिनी या शिष्यांना दिली। हे ज्ञान अत्यंत गूढ आणि कठीण असल्याने त्यांनी पुराण हा 5वा वेद निर्माण केला। या पुराणामध्ये त्यांनी वेदांचे ज्ञान रंजक गोष्टीच्या रूपात समजावून सांगितले। त्यांनी पुराणाचे ज्ञान त्यांचे शिष्य रोमहर्षण याला दिले। पुढे व्यासजींच्या शिष्यांनी आपापल्या ज्ञानानुसार या वेदांचे अनेक शाखा आणि उपशाखांमध्ये विभाजन केले। महर्षी व्यास हे आपले आदिगुरू मानले जातात। हा प्रसिद्ध गुरुपौर्णिमेचा सण व्यासजींचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात। आपण आपल्या गुरूंना व्यासजींचेच रूप म्हणून त्यांची पूजा केली पाहिजे। या दिवशी केवळ गुरुच नव्हे तर कुटुंबातील मोठ्या व्यक्ती जसे की आपले आई वडील, बहीण भाऊ यांनाही गुरूंच्या समान मानले पाहिजे। शिष्याला गुरूंच्या आशीर्वादानेच ज्ञान प्राप्त होते आणि त्यांच्या मनातील सर्व संभ्रम दूर होतात। गुरूंचा आशीर्वाद कोणत्याही व्यक्तीच्या कल्याणासाठी पुरेसा असतो। यामुळे जीवनात ज्ञान आणि मांगल्याची वृद्धी होते। गुरूंच्या कृपेने जगातील सर्व विद्या प्राप्त केली जाऊ शकते। हा दिवस गुरूंकडून गुरुमंत्र घेण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी गुरूंची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे। तर मंडळी, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।